देशभरामध्ये क्लीन फ्लॅटचे 9 प्रकल्प उभारले जाणार आहेत। त्यापैकी प्लांटचे 3 प्रकल्प हे उभारले जातील। पुणे, नागपूर, सोलापूरमध्ये हे प्रकल्प असणार आहेत। मुख्यमंत्री फडणवीसांकडून केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आभार मानले। परदेशात गेलेले पहिलं शिष्टमंडळ मायदेशी परतलं। ऑपरेशन सिंदूर संदर्भात माहिती देऊन पहिलं शिष्टमंडळ मायदेशी परतलं आहे। भारतीय शिष्टमंडळाकडून अल्जेरिया, सौदी अरेबिया, कुवेत, बहरीन या देशांचा दौरा करण्यात आलाय। तर विदेश नीतीमध्ये मोदी सरकार अपयशी ठरलेलं आहे। संजय राऊत यांची सरकारवर टीका। भारताच्या बाजूने एकही राष्ट्र उभं राहायला तयार नाही। संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल। कॅनडामध्ये होणाऱ्या G7 परिषदेसाठी भारताला अद्याप आमंत्रण नाही। खलिस्तानी हरदीप सिंग निज्जरच्या हत्येमध्ये भारताचा हात असल्याचा आरोप। 6 वर्षात पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी G7 परिषदेत सहभागी होणार नाहीत। पंतप्रधान मोदी 6 जूनला काश्मीरच्या दौऱ्यावर। कटरा इथं पंतप्रधानांची रॅली निघणार। पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी काश्मीरच्या दौऱ्यावर। पाकिस्तानसाठी एरगिरी करणाऱ्या शकूर खानला अटक। शकूर खानवर पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवल्याचा आरोप। शकूर खानला राजस्थानच्या जैसलमेरमधून अटक। निलेश चव्हाणला 7 जून पर्यंत पोलीस कोठडी। वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी ही पोलीस कोठडी। निलेश चव्हाणच्या घरामध्ये 3 मोबाईल सापडले। लता, शशांक आणि करिश्मा हगवणे यांचे मोबाईल सापडले आहेत। राज्यामध्ये काल एका दिवसामध्ये 2 कोरोना रुग्णांचा मृत्यू। राज्यामध्ये गेल्या 24 तासात 59 रुग्णांची नोंद। मुंबई आणि पुण्यामध्ये सर्वाधिक रुग्ण। राज्यामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ। रुग्ण वाढत असल्यामुळे आरोग्य विभागाकडून सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्याचे आदेश। राज्यातील कोट्यावधींच्या आरोग्य केंद्रांची मान्यता अखेर रद्द। सार्वजनिक आरोग्य विभागाला दणका। आरोग्य सेवेची पायाभूत सुविधा उभारणी नियोजनबद्ध करण्याचे निर्देश। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या विरोधातील शिस्तभंगाच्या कारवाईत आता माहिती तंत्रज्ञानाचा वापर होणार। शिस्तभंगाची नोटीस आता ईमेल, व्हॉट्सअॅपद्वारे पाठवता येणार। शासनाचं परिपत्रक जारी। राज्याच्या मुख्य सचिव पदासाठी 3 नावांची चर्चा। राजेश कुमार, इक्बाल चहल, भूषण गगराणी यांच्या नावांची चर्चा। सुजाता सोनिक जून महिन्याच्या अखेरीस सेवानिवृत्त होणार। महाराष्ट्रामधील आदिवासी समाजासाठी धोरणात्मक निर्णय। महाराष्ट्र राज्य अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय। केंद्राच्या धर्तीवर देखील स्वतंत्र आयोग स्थापन करणार। धारावी पुनर्विकास प्रकल्पाला कुर्ल्यातील जागा दुग्ध व्यवसाय विकास विभागाची 8.5 हेक्टर जागा हस्तांतरित करण्यासाठी मान्यता। उत्तर सिक्कीमच्या चाटेन भागामध्ये रविवारी लष्करी छावणीवर भूस्खलन। भूस्खलनामुळे 3 जवानांचा मृत्यू तर 9 जवान अद्याप बेपत्ता। मुसळधार पावसामुळे लाचेन नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ। मुसळधार पावसामुळे इम्फाळमधील अनेक भागामध्ये पूरस्थिती। अनेक नागरिकांना मुसळधार पावसाचा फटका। मणिपूर अग्निशमन सेवा, आसाम रायफल्स, SDRF, NDRF नागरिकांना वाचवण्यासाठी तैनात। राज्यामध्ये मे महिन्यामध्ये पावसाचा नवा विक्रम। संपूर्ण राज्यामध्ये सरासरीच्या तुलनेमध्ये 1000% अधिक पावसाची नोंद। MST CETचा निकाल 16 जून रोजी। CET कक्षाकडून 6 अभ्यासक्रमांच्या निकालांच्या तारखा जाहीर। 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला मुदतवाढ। 5 जून रोजी दुपारी 2 वाजेपर्यंत अर्ज करता येणार। गेटवे ऑफ इंडिया येथील रेडिओ जेट्टी ते नवी मुंबई विमानतळाच्या दरम्यान वॉटर टॅक्सी सुरू करण्याचा प्रस्ताव। वॉटर टॅक्सी जेट्टीसाठी प्रस्ताव तयार करा। मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे निर्देश। ठाण्यामध्ये संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी महापालिका सज्ज। शहरातील महत्त्वाच्या 6 ठिकाणी अत्याधुनिक यंत्रणा बसवली। नाल्यांना पूर येण्याआधीच रेड सिग्नल पेटणार। पाणी पातळी वाढल्याची त्वरित माहिती देखील मिळाल्यानंतर प्रशासन अलर्ट होणार। आणि